नमस्कार मित्रांनो, आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की जागतिक बाजारात सोयाबीनच्या दरात येणार आता या ठिकाणी प्रचंड सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की जागतिक बाजारात सोयाबीनच्या दरात येणार आता या ठिकाणी प्रचंड तेजी। पण जागतिक बाजारात सोयाबीनच्या दरामध्ये प्रचंड तेजी येण्यामागची कारणे कोणती आणि याचा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती आता कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम। जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील सविस्तर व अचूक उत्तरे, तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर नक्की व्हिडिओला करा या ठिकाणी लाईक। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की जागतिक बाजारात सोयाबीनच्या दरात येणार आता या ठिकाणी प्रचंड तेजी। पण जागतिक बाजारात सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी का आणि कधी येणार आणि या तेजीचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात कशा पद्धतीनं होणार, जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील अचूक उत्तरे, तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला जागतिक बाजारात काय घडतंय हे मात्र तपासून घेणं 100% गरजेचे, जे आता आपण करणार आहोत। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपल्या सर्वांना माहित आहे की अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे। चीनने अमेरिकेतून येणारं सोयाबीन, सोया तेल, सोयाबीन याच्यावरती तब्बल 15% आयात शुल्क लादले। याच्यामुळे 2 वर्षापासून अगोदरच अडचणीत असलेला अमेरिकेचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो आणखीन अडचणीत आलाय। अगोदरच त्याला सोयाबीनची शेती परवडत नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये चीनने सोयाबीनवरती 15% आयात शुल्क वाढवल्याने तिथला जो सामान्य शेतकरी मित्र आता मे महिन्यात तिथं जी सोयाबीनची पेरणी सुरू होते तिथं यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी प्रचंड घटली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत। यामागचं कारण काय की त्यांना सोयाबीनच्या ऐवजी इतर पिकांची लागवड करणं हे परवडणार आहे। अशा परिस्थितीमध्ये मे महिन्यात अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी ही प्रचंड घटणार आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की अमेरिका सोयाबीन बाबतीत किती महत्त्वाचा आहे, कारण ब्राझीलच्या नंतर अमेरिका हा जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश आहे। अमेरिकेमध्ये जर प्रचंड प्रमाणात सोयाबीनची पेरणी घटली तर भविष्यामध्ये सोयाबीनच्या उत्पादनात सुद्धा प्रचंड या ठिकाणी घट होणार। याच्यामुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होणार। यामुळे आपल्याला नजीकच्या भविष्यात या ठिकाणी सोयाबीनची भावपातळी आंतरराष्ट्रीय बाजारात $11 प्रति बुशेल क्रॉस करताना दिसेल आणि जुलै ऑगस्टमध्ये ही जर पातळी $13-14 पर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको। अशा परिस्थितीत या आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा फायदा देशातील सोयाबीनच्या दराला 100% मिळणार। यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव सुद्धा वाढणार। अशा परिस्थितीमध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी जर आपल्याला 4,500च्या आसपास सुरुवातीला आणि त्यानंतर अति अनुकूल परिस्थितीमध्ये ऑगस्ट एंडिंगपर्यंत 5,000च्या आसपास पोहोचताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे सोयाबीन शिल्लक असेल आणि आपण सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर एवढाच सल्ला आहे की 4,500चा भाव मिळाला की तिथं सोयाबीनची विक्री करा, जास्त तेजीची अपेक्षा करू नका।
जेव्हा केव्हा आपण सोयाबीनची विक्री कराल, ओरिजिनल पावती घेऊन ठेवा, म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला फायदा मिळू शकेल. भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपणास आवडला लाईक करा, इतर कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो. शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार.